Now my screen is visible. Yes. Ma'am. Yes, ma'am. Okay. Now we will start our third chapter, pharmaceutical aids. What is pharmaceutical aid? तर आपण बघूयात त्याच्यामध्ये कोणते कोणते फार्मास्युटिकल्स एड यूज करतात, काय यूज करतात, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. देन नेक्स्ट इंट्रोडक्शन. द वास्ट नंबर ऑफ chemical substances are extensively used in the manufacturing and the processing of a pharmaceutical products and the device. The majority of these substances have little or no therapeutic value and are necessary in the manufacture of various dosage form to perform various functions such substances are known as a pharmaceutical aid or pharmaceutical necessities. Pharmaceutical aid म्हणजे काय तर वास्ट नंबर ऑफ केमिकल सबस्टन्स. वास्ट नंबर म्हणजे काय तर ह्यूज नंबर मध्ये केमिकल सबस्टन्स असतात. आर extensively used for manufacturing and processing of a pharmaceutical products and device. Means extensively means to be large or many number, immiscible number. तर भरपूर सारे वास्ट म्हणजे ह्यूज नंबर ऑफ केमिकल सबस्टन्स यूज केले जातात फॉर द मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोसेसिंग of a pharmaceutical products and the device. The majority of these substance, तर त्याच्यामधले जे काही मेजर सबस्टन्स आहेत, majority of substance have little or more therapeutic value or no sorry जे काही लार्ज नंबर ऑफ सबस्टन्स यूज केलेले जातात फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, फार्मास्युटिकल प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. तर त्यामधले मेजॉरिटी, त्याच्यामधले जे काही मेजॉरिटी ऑफ सबस्टन्स आहे विच हॅव नो थेरॅपेटिक इफेक्ट or no little or more no therapeutic effect in the manufacturing of a dosage form to perform various functions such substance are known as a pharmaceutical aid or pharmaceutical necessity. फार्मास्युटिकल एड म्हणजे काय तर एक असं सबस्टन्स आहे ते फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स मध्ये त्याची लिटल व्हॅल्यू आहे और नो थेरॅपेटिक व्हॅल्यू, त्याची जी काही थेरॅपेटिक व्हॅल्यू आहे. थेरॅपेटिक व्हॅल्यू म्हणजे काय तर त्याच्या आपलं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये त्याचे इम्पॉर्टन्स किंवा त्याच्या ट्रीटमेंट आपण जे काही ड्रग देतोय त्याच्या ट्रीटमेंट मध्ये त्याचं असलेलं इम्पॉर्टन्स तर ते इम्पॉर्टंट नाहीये किंवा लिटल इम्पॉर्टंट आहे. Majority of a substance have little or more therapeutic value and the necessary in the manufacturing of a various dosage form. ते महत्वाचं नाहीये किंवा त्याचं थेरॅपेटिक व्हॅल्यू दाखवत नाही तरी पण ते नेसेसरी आहे आपल्या डोसेज फॉर्म मध्ये. Such substance known as a pharmaceutical aid or pharmaceutical necessities. समजलं? फार्मास्युटिकल एड म्हणजे काय, एक असं सबस्टन्स आहे त्याची थेरॅपेटिक व्हॅल्यू नाहीये किंवा कमी आहे थेरॅपेटिक व्हॅल्यू पण ते आपल्या प्रोडक्ट साठी गरजेचं आहे फॉर मॅन्युफॅक्चरिंग. समजलं? फार्मास्युटिकल एड म्हणजे काय. मॅम थेरॅपेटिक व्हॅल्यू म्हणजे काय. थेरॅपेटिक व्हॅल्यू म्हणजे आपण जे काही ड्रग बनवतोय त्याच्यामध्ये त्याची इम्पॉर्टन्स, जे थेरॅपेटिक म्हणजे काय तर प्रिस्क्रिप्शन मध्ये जे काही ड्रग आहे आपलं मेन ड्रग आहे आपल्या बॉडीला ते थेरॅपेटिक व्हॅल्यू एक मिनिट
जे काही न्यू ड्रग आलेत मार्केटमध्ये ते आपल्या बॉडीला पाहिजे तो इफेक्ट दाखवतात का हे बघण्यासाठी आपण थेरॅपेटिक व्हॅल्यू यूज करतो. आपलं जर ड्रग त्या डिसीजवर 100% जर इफेक्ट दाखवत असेल तर आपण काय म्हणतो, त्या ड्रगची थेरॅपेटिक व्हॅल्यू 100% आहे. थेरॅपेटिक व्हॅल्यू म्हणजे काय, तर तो ड्रग आपल्या बॉडीवर किती इफेक्ट दाखवतो किंवा दाखवतो की नाही, ह्याला आपण काय म्हणतो, तर थेरॅपेटिक व्हॅल्यू किंवा थेरॅपेटिक इफेक्ट. तर फार्मास्युटिकल एड्स हे असे सबस्टन्स आहे तर त्याचा आपल्या ड्रग आपल्या बॉडीवरती इफेक्ट दाखवत नाही किंवा कमी इफेक्ट असतो, पण ते गरजेचे आहेत आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये. ड्रग बनवताना ते गरजेचे आहेत, पण त्याची जी थेरॅपेटिक व्हॅल्यू आहे आपल्या बॉडीवर ते काही इफेक्ट दाखवणार आहे तर ते कमी आहे किंवा नो इफेक्ट असेल. समजलं? थेरॅपेटिक व्हॅल्यू म्हणजे काय समजलं, फार्मास्युटिकल्स एड म्हणजे काय समजलं का? येस मॅम. फार्मास्युटिकल एड म्हणजे असं सबस्टन्स आहे ते आपल्या फॉर्म्युलेशनसाठी आपण जे काही ड्रग बनवतोय त्याच्यासाठी गरजेचं आहे, पण त्याची जी काही थेरॅपेटिक व्हॅल्यू आहे तो आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर आपल्या बॉडीवर इफेक्ट दाखवत नाही किंवा त्याची जी काही बायोलॉजिकल इफेक्ट आहे आपल्या बॉडीवर तो दाखवत नाही किंवा कमी दाखवतो, पण तो गरजेचा आहे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किंवा आपण ड्रग बनवताना तो गरजेचा आहे. समजलं फार्मास्युटिकल एड? येस मॅम. ओके. देन फार्मास्युटिकल एड कॅन बी डिफाइंड, त्याची अजून एक डेफिनेशन आहे. फार्मास्युटिकल एड कॅन बी डिफाइंड ॲज अ इनर्ट सबस्टन्स which have no or little pharmacological effect but are necessary to be used in the preparation of a pharmaceutical dosage form. याचं मीनिंग काय आहे, फार्मास्युटिकल एड कॅन बी डिफाइंड ॲज अ इनर्ट सबस्टन्स. फार्मास्युटिकल एड कसे आहे तर एक इनर्ट सबस्टन्स आहे which have no or little pharmacological effect. आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर ते फार्माकोलॉजिकल इफेक्ट कमी दाखवतात, बट दे आर इसेन्शियल टू बी युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ अ फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म. समजलं आता? फार्मास्युटिकल एड कॅन बी ऑल्सो डिफाइंड ॲज, हे जे काही यांनी सांगितलेलं आहे इथं ते शॉर्ट मध्ये त्यांनी सांगितलेलं किंवा त्याची अजून एक डेफिनेशन आहे, मीनिंग एकच आहे. फार्मास्युटिकल एड म्हणजे काय, इट इज डिफाइंड ॲज इट इज अन इनर्ट सबस्टन्स. इनर्ट सबस्टन्स म्हणजे काय तर इफेक्ट दाखवत नाही, इनर्ट सबस्टन्स आहे. विच हॅव नो और लिटल फार्माकोलॉजिकल इफेक्ट, त्याचा इफेक्ट कसा आहे, लिटल और मोर. फार्माकोलॉजिकल इफेक्ट म्हणजे काय तर आपला ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर कोणता इफेक्ट दाखवतो त्याला आपण काय म्हणतो, तर जे काही इफेक्ट दाखवतो त्याला काय म्हणतो आपण, तर फार्माकोलॉजिकल इफेक्ट. तर त्याचा इफेक्ट कसा आहे, कमी किंवा नो इफेक्ट आहे, बट दे आर इसेन्शियल, पण ते गरजेचे आहे टू बी युज्ड इन अ प्रिपरेशन ऑफ अ फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म. समजलं? येस मॅम. देन ऑर्गॅनोलेप्टिक फार्मास्युटिकल एड. ऑर्गॅनोलेप्टिक म्हणजे काय तर हे आपण आता बघूया. ऑर्गॅनोलेप्टिक फार्मास्युटिकल एड. Organoleptic substance promote the appearance and palatability of a pharmaceutical dosage form and contribute to the acceptance of the pharmaceutical products. जे काही ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स आहेत, ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स म्हणजे काय तुम्हाला पुढे येईल आपल्याला, फक्त इथं लक्षात ठेवा. ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स प्रमोट द अपीरियन्स
ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स जे आहे ते काय करतात, प्रमोट मीन्स टू इन्क्रीज द अपीरियन्स अँड पॅलेटेबिलिटी ऑफ द फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म. आपले जे काही फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म आहेत त्याचं काय करतात, ते अपीरियन्स इन्क्रीज करतात अँड पॅलेटेबिलिटी म्हणजे काय तर ऍक्सेप्टन्स और इटेबल प्लीजंट टेस्ट. जे काही आपलं डोसेज फॉर्म आहे त्याचं काय करतात, प्लीजंट टेस्ट ऍक्सेप्टेबल टेस्ट इन्क्रीज करतात किंवा प्रमोट अपीरियन्स. त्याचं जे काही अपीरियन्स म्हणजे काय तर ड्रग कसा दिसतो हे पण ते इन्क्रीज करतात ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स. समजलं. ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स प्रमोट द ऍक्सेप्टन्स अँड पॅलेटेबिलिटी म्हणजे काय तर ते इटेबल व्हायला पाहिजे, अनप्लीजंट टेस्ट नसायला पाहिजे. अनप्लीजंट म्हणजे काय तर बॅड टेस्ट किंवा बॅड ऑर्डर. Without टेस्ट. Palatable means acceptance or eatable taste or pleasant taste of pharmaceutical dosage form. ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्सचं काम काय आहे किंवा ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स आपण काय यूज करतो. ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स काय इन्क्रीज करतात, प्रमोट द ऍक्सेप्टन्स प्रमोट करतात किंवा इन्क्रीज ऍक्सेप्टन्स करतात अँड पॅलेटेबिलिटी मीन्स टेस्ट ते इडेबल बनवतात किंवा इटेबल बनवतात, टेस्ट इन्क्रीज करतात ऑफ फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म अँड कॉन्ट्रीब्यूट टू ऍक्सेप्टन्स ऑफ द फार्मास्युटिकल प्रोडक्ट. जे काही आपला फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहे त्याला कॉन्ट्रीब्यूट करतात, त्याचं ऍक्सेप्टन्स व्हावं. जिरॅट्रिक पेशंट असो किंवा पेडियाट्रिक पेशंट असो, आपलं ड्रग पेशंट पर्यंत पेशंटला ऍक्सेप्ट करायला आपण लावतो. का कसं आपण पेशंटला ऍक्सेप्ट करायला लावतो तर त्याची ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स इन्क्रीज करून. ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स का आपण टाकतो तर त्याची अपीरियन्स इन्क्रीज व्हावी आणि पॅलेटेबिलिटी इन्क्रीज व्हावी ऑफ अ फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म. आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते अट्रॅक्टिव्ह दिसावं आणि पेशंटने ऍक्सेप्ट करावं, त्याच्यासाठी आपण ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स डोसेज फॉर्म मध्ये टाकतो. समजलं. Yes, ma'am. Yes. Then the flavoring, sweetening and coloring agent. आता मी जे काही तुम्हाला ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स म्हणते तर ते काय आहे तर फ्लेवरिंग एजंट, स्वीटनिंग एजंट अँड कलरिंग एजंट. आपण हे फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म मध्ये आपण ऍड करतो जेणेकरून आपलं जे ड्रग आहे, आपलं जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे ते पेशंट पर्यंत ऍक्सेप्ट व्हावं, पेशंट कडून ऍक्सेप्ट व्हावं, इझिली ऍक्सेप्टन्स व्हावं. तर त्याच्यासाठी आपण काय करतो तर फ्लेवरिंग एजंट ऍड करतो, स्वीटनिंग एजंट ऍड करतो अँड कलरिंग एजंट फॉर पिडियाट्रिक पेशंट. जे काही चिल्ड्रन्स आहेत ते काय करतात, अट्रॅक्टिव्ह कलर दिसलं की ते कंझ्युम करतात. किंवा स्वीटनिंग एजंट पण आपण काय करतो, जे काही पिडियाट्रिक पेशंट असतात ते काय करतात, जर ड्रग स्वीट असेल तर ते इझिली ऍक्सेप्ट करतात. तर ह्याच्यासाठी आपण फ्लेवरिंग एजंट, स्वीटनिंग एजंट आणि कलरिंग एजंट आपण डोसेज फॉर्म मध्ये ऍड करतो. त्याला आपण काय म्हणतो तर ऑर्गॅनोलेप्टिक फार्मास्युटिकल एड. द फ्लेवरिंग, स्वीटनिंग अँड coloring agent are grouped together as a pharmaceutical aid. ह्याला काय म्हणतो आपण तर फार्मास्युटिकल एड म्हणतो. देन बिटर अँड ऍक्राइड टेस्ट. बिटर मीन्स काय तर कडू म्हणजे का, हा कडू टेस्ट असेल तर बॅड टेस्ट. ऍक्राइड मीन्स काय तर अनप्लीजंट टेस्ट और बॅड टेस्ट, पंजंट टेस्ट. जी बिटर अँड ऍक्राइड टेस्ट हे दोन्ही एकाच मध्ये येतं, फक्त ह्याला नाव वेगळे वेगळे दिले. बिटर टेस्ट तुम्हाला माहिती कशी असेल आणि ऍक्राइड टेस्ट म्हणजे काय तर अनप्लीजंट टेस्ट, पंजंट टेस्ट. जे काही बिटर टेस्टचे ड्रग असतील, ऍक्राइड टेस्टचे ड्रग असतील, आर अवॉइडेड बाय द पेशंट थ्रू द ओरल रूट.
but because of unpleasant taste and the odor as well as color. आता त्यांनी काय सांगितलंय, जर आपला जर एखादा ड्रग बघितला तुम्ही तर तो ड्रग एखाद्या वेळेस बिटर असतो और ॲक्राइड टेस्टचा असतो, अनप्लीजंट टेस्टचा असतो. मग पेशंट काय करतात, ड्रग आर अवॉइडेड बाय द पेशंट. जे काही बिटर टेस्टचे ड्रग आहेत ते पेशंट अवॉइड करतात फॉर ओरल कन्झम्पशन. ओरल रूट म्हणजे जे काही आपण बकल रूटनी ऍडमिनिस्ट्रेशन करतो तर ते रूटनी ते पेशंट बिटर टेस्ट और ॲक्राइड टेस्टचे जे काही ड्रग असतील तर ते कंझ्युम करायला अवॉइड करतात बिकॉज ऑफ अनप्लीजंट टेस्ट अँड ऑर्डर ॲज वेल ॲज कलर. तर आपलं जे काही ड्रग आहे त्याचा जर कलर अनप्लीजंट असेल, बिटर टेस्ट असेल, ॲक्राइड टेस्ट असेल तर पेशंट काय करतात, ओरल रूटने कंझ्युम करायला अवॉइड करतात. त्यासाठी आपण काय करतो तर दस ऑर्गॅनोलेप्टिक्स एड आर इनकॉर्पोरेट टू इम्प्रूव्ह देअर कलर, फ्लेवर, टेस्ट, especially for products prescribed for pediatric and geriatric patient. समजलं? फ्लेवरिंग एजंट, स्वीटनिंग एजंट अँड कलरिंग एजंट हे काय आहे, ऑर्गॅनोलेप्टिक फार्मास्युटिकल एड आहे. आपलं जर ड्रग बिटर असेल, ॲक्राइड टेस्ट असेल तर पेशंट काय करतात, ओरल रूटनी कंझ्युम करणं अवॉइड करतात. त्यामुळे आपण काय करतो तर ऑर्गॅनोलेप्टिक्स एड म्हणजे जे काही फ्लेवरिंग, स्वीटनिंग अँड कलरिंग एजंट आहेत हे आपण इनकॉर्पोरेट करतो आपल्या डोसेज फॉर्म मध्ये टू इम्प्रूव्ह. तर काय इम्प्रूव्ह करायचंय आपल्याला, टू इम्प्रूव्ह देअर कलर, फ्लेवर अँड टेस्ट. जे काही आपला डोसेज फॉर्म आहे, जे काही आपलं प्रोडक्ट आहे फार्मास्युटिकल प्रोडक्ट, त्याचं कलर, फ्लेवर अँड टेस्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण ऑर्गॅनोलेप्टिक फार्मास्युटिकल एड ऍड करतो. एक्स्पेशली फॉर कोणत्या पेशंटसाठी, एक्स्पेशली फॉर प्रिस्क्राइब पेडियाट्रिक पेशंट म्हणजे काय, कोणत्या एज ग्रुपचे पेशंट, लहान मुले मॅम. जिरियाटिक पेशंट मीन्स कोणते पेशंट, वर्ल्ड म्हणजे अशी वयस, ओल्ड एज पेशंट. ओके, तर त्यांच्यासाठी आपण ऑर्गॅनोलेप्टिक एड आपण ऍड करतो. समजलं? ऑर्गॅनोलेप्टिक फार्मास्युटिकल एड म्हणजे काय समजलं, ऑर्गॅनोलेप्टिक सबस्टन्स म्हणजे काय समजलं? येस मॅम. ओके, माइक ऑफ करा, म्यूट करा माइक. देन organoleptic pharmaceutical aids are the components which have no therapeutic effect, but these are essential to formulate any drug into its product with attractive look for easy acceptance of the patient. इथे त्यांनी ते सांगितले जे की ऑर्गॅनोलेप्टिक फार्मास्युटिकल एड आहे ते असे कंपोनंट आहेत त्याच्यामध्ये नो थेरॅपेटिक इफेक्ट आहे, आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचा इफेक्ट दाखवत नाही, तो ते इनर्ट सबस्टन्स मध्ये येतात ऑर्गॅनोलेप्टिक एड्स. बट these are essential to formulate any drug substance or its product. जे काही आपलं ड्रग आहे ते बनवण्यासाठी ते इसेन्शियल आहे. विथ अट्रॅक्टिव्ह लुक, कशासाठी तर त्याचा लुक अट्रॅक्टिव्ह व्हावा फॉर इझिली ऍक्सेप्टन्स ऑफ द पेशंट, पेशंट कडून इझिली ऍक्सेप्ट व्हावे त्याच्यासाठी आपण ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, ऑर्गॅनोलेप्टिक एड आपण फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म मध्ये ऍड करतो. समजलं? फार्मास्युटिकल एड्स अँड ऑर्गॅनोलेप्टिक्स एड. समजले? 2 पॉइंट, दोन्ही एकच आहेत. ऑर्गॅनोलेप्टिक मध्ये त्यांनी स्पेसिफिक केलेलं आहे की त्याच्यामध्ये आपण फ्लेवरिंग एजंट कोणते एजंट टाकतो हे ऑर्गॅनोलेप्टिक मध्ये त्यांनी स्पेसिफिक केलेलं आहे. आणि जे काही फार्मास्युटिकल एड आहे त्याचं मेन हेडिंग काय आहे तर फार्मास्युटिकल एड. फार्मास्युटिकल एड म्हणजे काय त्यांनी सांगितलं. देन
फार्मास्युटिकल ऑर्गॅनोलेप्टिक्स एड म्हणजे काय तर हे आपण बघितलं. दोन्ही समजले पॉइंट? येस मॅम. ओके. देन आता आपण बघूया ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. टाइप ऑफ ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. फर्स्ट टाइप आहे काय आहे तर कलरिंग एजंट, देन सेकंड स्वीटनिंग एजंट अँड थर्ड फ्लेवरिंग एजंट. तर आता आपण वन बाय वन बघूया. कलरिंग एजंट मध्ये कोणते कोणते एजंट आहेत, स्वीटनिंग एजंट मध्ये कोणते एजंट आहेत आणि फ्लेवरिंग एजंट मध्ये कोणते एजंट आहेत. Coloring agent. Coloring agents are added to improve distinctive color with pleasing appearance of elegance to the dosage form. Colors help the manufacturer to control the products during the preparation as well as serving as a means of identification to the users. Then coloring agents may be suitable in the solvent system or suspended as a insoluble powders. All coloring agents used in a pharmaceutical formulations must be approved and certified by FDA as per the D&C Act. तर कलरिंग एजंट म्हणजे काय? Coloring agents are added to improve distinctive color. Distinctive color म्हणजे काय तर युनिक कलर. कलरिंग एजंट आपण का ऍड करतो? कलरिंग एजंट्स आर ऍडेड टू इम्प्रूव्ह डिस्टिंक्टिव्ह कलर किंवा युनिक कलर. युनिक कलर येण्यासाठी त्या फॉर्म्युलेशनला आपण कलरिंग एजंट ऍड करतो. विथ प्लीजिंग अपीरियन्स. त्याचा अपीरियन्स कसा असला पाहिजे तर पेशंटला प्लीजंट वाटायला पाहिजे किंवा प्लीजंट मीन्स तर ऍक्सेप्टेबल असलं पाहिजे पेशंटला. तर कलरिंग एजंट मध्ये आपण असे कलर ऍड करतो तर ते डिसेंटिव्ह कलर असले पाहिजे. डिसेंटिव्ह कलर म्हणजे काय तर ते युनिक कलर असलं पाहिजे विथ प्लीजिंग अपीरियन्स. त्याचं अपीरियन्स कसं असलं पाहिजे तर छान असलं पाहिजे, अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. ऑफ इलिगन्स. इलिगन्स म्हणजे काय तर क्वालिटी बीइंग ग्रेसफुल और स्टाइलिश. इलिगन्सचा मीनिंग तो आहे. थोडक्यात आपण काय म्हणतो तर अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे, इलिगंट दिसायला पाहिजे. टू द डोसेज फॉर्म. आपलं जे काही डोसेज फॉर्म आहे ते अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे, त्याचं प्लीजिंग अपीरियन्स असलं पाहिजे अँड डिस्टिंक्टिव्ह कलर, युनिक कलर असला पाहिजे. असे कलरिंग एजंट आपण ऍड करतो. Colors helps to manufacturer to control the product during its preparation as well as serving as a means of identification to the users. तर ह्याचा मीनिंग काय आहे? The colors are helps to the manufacturer. कलर काय करतात? हेल्प करतात मॅन्युफॅक्चरिंगला. वेट फॉर 2 minutes. कलर्स हेल्प्स टू द मॅन्युफॅक्चरर. जे की मॅन्युफॅक्चरिंग करतायत डोसेज फॉर्मचं त्यांना काय करतो तर हेल्प करतो टू कंट्रोल द प्रोडक्ट्स ड्युरिंग इट्स प्रिपरेशन ऍज वेल एज सर्विंग. जे की मॅन्युफॅक्चरर आहेत तर त्यांच्यासाठी हेल्प करतं कलर मॅन्युफॅक्चरिंग करताना ऍज वेल एज सर्विंग. सर्विंग म्हणजे काय तर डिस्ट्रीब्यूट करताना ऍज अ मीन्स ऑफ द आयडेंटिफिकेशन टू द युजर्स. आता आपण बघूया तर कलरिंग एजंट काय करतात किंवा कलर्स काय करतात? हेल्प करतात मॅन्युफॅक्चरिंग करणारा पेशंटला. जो कोणी मॅन्युफॅक्चरिंग करतोय त्याच्यामध्ये जर आपण कलर ऍड केले आपल्या डोसेज फॉर्म मध्ये तर आपल्याला इझिली आयडेंटिफाय होतं की हे कोणतं प्रोडक्ट आहे, हे कोणतं ड्रग आहे. ऍज वेल एज जे काही पेशंट आपल्याकडून युजर्स म्हणजे कोण तर आपले पेशंट असतील आपल्या समोर. आपले जे काही पेशंट आहेत त्यांना सुद्धा आयडेंटिफाय होतं किंवा डिस्ट्रीब्यूट करताना सोपं जातं. त्याच्यासाठी आपण कलर यूज करतो.
जर इंडस्ट्रीमध्ये वगैरे बल्क फॉर्म्युलेशन मध्ये आपण प्रोडक्ट बनवतो, एखाद्या प्रोडक्टचा कलर जर युनिक असेल किंवा डिफरंट कलरचा प्रोडक्ट असेल तर इझिली आयडेंटिफाय होतो मॅन्युफॅक्चररला. जो कोणी मॅन्युफॅक्चर करतोय ड्रग त्याला काय होतं तर ते इझिली आयडेंटिफाय होतं फॉर द मॅन्युफॅक्चरिंग अँड ॲज वेल ॲज जे कोणी पेशंट आपला ड्रग घेणार आहेत त्यांना सुद्धा आयडेंटिफाय होतो का तर त्याचा कलर युनिक आहे, पेशंटला माहित असतं या कलरचं ड्रग हे आहे. ह्याच्यासाठी आपण कलरिंग एजंट यूज करतो इझिली आयडेंटिफाय होण्यासाठी. देन कलरिंग एजंट्स मे बी सुटेबल टू द सॉल्व्हंट सिस्टीम. जे काही कलरिंग एजंट आहेत ते काय असतात तर सुटेबल असतात जे काही सॉल्व्हंट असतं आपल्या ड्रग मधलं त्या सिस्टीमशी, ऑर सस्पेंडेड ऍज अ इनसोल्युबल पावडर्स. कलरिंग एजंट काय असतात तर काही काही कलरिंग एजंट सोल्युबल असतात आपल्या सॉल्व्हंट मध्ये, आपलं जे काही ड्रग आहे त्याच्यामध्ये सोल्युबल असतात, ऑर सस्पेंडेड म्हणजे त्याच्यामध्ये सस्पेंड असतात इनसोल्युबल पावडर्स. जे काही इनसोल्युबल पावडर्सच्या फॉर्म मध्ये काही काही वेळेस जे काही आपलं कलरिंग एजंट आहे ते सस्पेंडेड राहतं. समजली? All coloring agents used in the pharmaceutical preparations or pharmaceutical formulation must be approved and certified by FDA as per DNC Act 1940. तर आपले जे काही कलरिंग एजंट आपण ऍड करतोय तर ते कसं असलं पाहिजे, ऑल कलरिंग एजंट आर युज्ड इन अ फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. जे आपण कोणतेही कलरिंग एजंट घेऊ दे किंवा जे काही आपण कलरिंग एजंट टाकतोय आपल्या फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन मध्ये ते कसं असलं पाहिजे, मस्ट बी अप्रूव्ड अँड सर्टिफाईड. त्याला कुणाचं सर्टिफिकेशन असलं पाहिजे किंवा कुणाचं अप्रूव्ड असलं पाहिजे, FDA. FDA means Food and Drug Administration. yes, good. Food and Drug Administration. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनची जी काही कमिटी आहे, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन एक कमिटी असते, असोसिएशन असते, ते काय करतात तर आपले जे काही कलरिंग एजंट आहे त्याला अप्रूव्ह करतं as per DNC Act. DNC Act means Drug and Cosmetic Act. Yes, Drug and Cosmetic Act. जे काही ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट अप्रूव्ह झालं 1940 मध्ये, तर त्या ऍक्ट अंडर FDA काय करतं तर आपलं जे काही फॉर्म्युलेशन मधले कलरिंग एजंट आहेत त्यांना अप्रूव्ह करतं. अप्रूव्ह करतं म्हणजे काय करतं तर FDA कडून आपण एक प्रपोजल घेऊन जाणार, आपलं हे कलरिंग एजंट आहे ह्याच्यासाठी आम्हाला ह्या डोसेज फॉर्म मध्ये हे कलरिंग एजंट ऍड करायचंय. FDA काय करतं तर त्याच्यावर प्रोसेस करतं त्या ड्रगशी आणि कलरिंग एजंट आपलं जे काही डोसेज फॉर्म आहे ते आणि आपलं कलरिंग एजंट आपण जे काही त्यांना सांगितलंय हे कलरिंग एजंट यूज करणार आहे त्याच्यामध्ये ते टॅली करतं, त्याच्यावर टेस्ट करतं, व्हेरियस टेस्ट करतं आणि त्यानंतर ते सर्टिफाय करतं की तुम्ही हे ड्रग किंवा हे कलरिंग एजंट ह्या ड्रग्सला यूज करू शकता. तर हे जे काही अप्रूव्हल आहे तर ते FDA कडून मिळालं असलं, प्रत्येक कलरिंग एजंटला FDA कडून अप्रूव्हल असलं पाहिजे. आणि असेच कलरिंग एजंट आपण डोसेज फॉर्म मध्ये यूज करणार आहोत. समजलं? कलरिंग एजंट कोणते कोणते प्रॉपर्टीज आहेत कलरिंग एजंटच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. देन व्हेरियस टाइप्स ऑफ कलरिंग एजंट. आता आपण बघूयात कोणते कोणत्या कलरिंग एजंट आपण यूज करतो. नॅचरल कलर्स अँड सिंथेटिक कलर्स अशा दोन टाइपचे आपण कलर्स यूज करतो, कलरिंग एजंट म्हणून आपण यूज करतो. तर नॅचरल कलर्स मध्ये काय येते तर मिनरल्स, प्लांट अँड ॲनिमल कलर हे 3 टाइप्स येतात. 3 टाइप. देन नॅचरल कलर मध्ये किती टाइप आहेत? मिनरल, प्लांट्स अँड ॲनिमल. तर मिनरल कलर मध्ये कोणते कलर आहेत? मिनरल्स पासून आपल्याला कोणते कलर्स यूज होतात?
किंवा आपण डोसेज फॉर्म मध्ये कोणते कलर्स यूज करणार आहोत. टिटॅनियम डायऑक्साइड देन अँड फेरिक ऑक्साइड हे दोन कलर आपण आपल्याला मिनरल्स पासून मिळतात आणि ते आपण यूज करतो फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म मध्ये. देन प्लांट पासून आपल्याला कोणते कलरिंग एजंट मिळतात तर इंडिगो अँड बीटा कार्बोनेट. बीटा कार्बोनेट एक कलर आहे तर ते आपण प्लांट्स पासून घेतो, या प्लांट्स पासून आपल्याला मिळतं. देन ॲनिमल कलर. ॲनिमल पासून आपण कोणते कलर घेतो तर टायरिन ब्ल्यू अँड कोल्चिलिन. कोचिलिन और कोकिलिन हे नॅचरल कलर्स आहेत. देन सिंथेटिक कलर कॅरमेल, देन चारकोल टार डाई और लॅक डाई हे सिंथेटिक कलर. सिंथेटिक कलर म्हणजे काय तर आपण इंडस्ट्रीमध्ये बनवतो ते कलर मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो ह्या कलरचं. म्हणजे काही नॅचरल ड्रग आहेत त्याचा किंवा नॅचरल कलर्स आहेत त्याचं आपण मॅन्युफॅक्चरिंग करत नाही, नॅचरली अवेलेबल असतात ते आपण यूज करतो डायरेक्टली. देन नॅचरल डाय किंवा नॅचरल कलर. नॅचरल कलर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल, प्लांट्स अँड ॲनिमल्स. नॅचरल कलर आपण कुठून ऑब्टेन करतो तर मिनरल्स, प्लांट्स अँड ॲनिमल. तर आपण बघूया मिनरल्स. मिनरल्स आर फ्रिक्वेंटली टर्म ॲज अ पिगमेंट्स as are used to color the lotion, cosmetics and the other preparation for internal and the external use. जे काही मिनरल्स आहेत, पिगमेंट्स म्हणजे काय तर कलर येणे किंवा कलर. पिगमेंट्स म्हणजे काय तर कलर. मिनरल्स आर फ्रिक्वेंटली टर्म ॲज अ पिगमेंट्स. मिनरलचे जे काही पिगमेंट्स आहेत किंवा कलर्स आहेत आर युज्ड टू कलर. मिनरल्सचे जे काही कलर्स आहेत ते आपण कशासाठी यूज करतो, युज्ड टू कलर लोशन्स असतील, कॉस्मेटिक्स असतील अँड अदर प्रिपरेशन फॉर इंटरनल अँड द एक्सटर्नल यूज. मिनरलचे जे काही कलर्स आहेत तर ते आपण कशासाठी यूज करतो तर लोशन्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, कॉस्मेटिक्सचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यासाठी आपण यूज करतो मिनरल कलर अँड अदर प्रिपरेशन. अजून काही प्रिपरेशन असतील त्याच्यासाठी पण यूज करतो फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल यूज. इंटरनल यूज और एक्सटर्नल यूज साठी आपण मिनरलचे कलर्स यूज करतो. देन फर्स्ट आहे टिटॅनियम डायऑक्साइड. टिटॅनियम डायऑक्साइड आपण एक कलर आहे, आपण बघूया त्याच्यामध्ये काय काय येतं. नॅचरली ऑकरिंग ऑक्साइड ऑफ अ टिटॅनियम इज युज्ड इन अ कॉस्मेटिक्स अँड सन केअर प्रोडक्ट्स. सनस्क्रीन्स आपण वगैरे म्हणतो तर त्याच्यामध्ये सन केअर प्रोडक्ट्स ॲज अ पिगमेंट्स अँड अ थिकनर. जे काही नॅचरली ऑकरिंग ऑक्साइड्स आहेत, ऑक्साइड्स ऑफ टिटॅनियम, ते कशासाठी यूज होतं, इज युज्ड इन अ कॉस्मेटिक वेट used as a cosmetic and sun care product. जे काही सनस्क्रीन्स वगैरे आपण सन केअर पासून यूज करणारे प्रोडक्ट्स असतील त्याच्यामध्ये आपण टिटॅनियम डायऑक्साइड यूज करतो ऍज अ पिगमेंट्स अँड द थिकनर. थिकनर म्हणजे काय तर त्याचं थिक लेअर असतो त्याला आपण थिकनर म्हणतो. इट इज most commonly used in a sunscreen products because
of its strong UV light absorption capacity and its resistant to the decoloration in the UV light. Mic off करा. तर आपण टिटॅनियम डायऑक्साइड काय यूज करतो. इट इज मोस्ट कॉमनली युज्ड इन अ सनस्क्रीन प्रोडक्ट. सनच्या रेस पासून आपले प्रोटेक्शन व्हावं यासाठी आपण काय करतो तर सनस्क्रीन प्रोडक्ट यूज करतो. बिकॉज तर त्याच्यामध्ये आपण टिटॅनियम डायऑक्साइड काय यूज करतो. बिकॉज इट्स स्ट्रॉंग युव्ही लाईट ऍब्सॉर्प्शन. युव्ही लाईट जी आहे सनरेज मध्ये असते तर त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं अँड इट्स रेजिस्ट टू द डिकलरेशन इन द युव्ही लाईट. आणि जे काही आपल्या स्किनचं डिकलरेशन होतं किंवा स्किन आपण म्हणतो की जास्त उन्हामध्ये गेल्यानंतर काळी पडते तर ते जे काही डिकलरेशन आहे आपल्या स्किनचं तर ते होऊ देत नाही. डिकलरेशन इन द युव्ही लाईट आपलं रेजिस्ट करतं. इट्स रेजिस्ट म्हणजे अपोज करतं टू डिकलरेशन इन द युव्ही लाईट. स्किनचं आपलं प्रोटेक्शन करतं. त्यासाठी आपण सनस्क्रीन्स यूज करतो. सनस्क्रीन प्रोडक्ट्स. समजलं टिटॅनियम डायऑक्साइडचा यूज. टिटॅनियम डायऑक्साइड काय करतं युव्ही लाईट ऍब्सॉर्ब करतं अँड रेजिस्ट टू द डिकलरेशन ऑफ द युव्ही लाईट्स. समजलं. येस मॅम. ओके. टिटॅनियम डायऑक्साइड आपल्याला कोणत्या नॅचरल कलर्स मधून मिळतं. येस. देन फेरिक ऑक्साइड. फेरिक ऑक्साइड आपल्याला मिनरल्स पासून मिळतं. देन फेरिक ऑक्साइड मध्ये काय आहे बघा. आयर्न ऑक्साइड इज अ फेरिक ऑक्साइडला आपण आयर्न ऑक्साइड पण म्हणतो. आयर्न ऑक्साइड इज अ मिनरल प्रोडक्ट्स बाय fine grinding of ores. Iron oxide is a light, fast, chemically stable and color controller within the narrow defined the parameters. Red and yellow iron oxide is used in a manufacturing of a colored cosmetic. जे काही आयर्न ऑक्साइड आहे ते आपल्याला कशापासून मिळतं तर फाईन ग्राइंडिंग ऑफ ओर्स. ओर्स म्हणजे काय. नॅचरली ऑकरिंग सॉलिड मटेरियल फ्रॉम विच द मेटल और व्हॅल्युएबल मिनरल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड प्रॉफिटेबली. जे काही ओर्स असतात तर ते काय आहे तर जे असे असे मटेरियल आहेत असे सबस्टन्स आहे ते नॅचरली ऑकरिंग असतं इन विच मेटल और व्हॅल्युएबल मिनरल्स. त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं तर मेटल्स और व्हॅल्युएबल मिनरल्स जे काही असतील तर ते आपल्याला मिळतात. तर जे काही आयर्न ऑक्साइड्स आहेत फेरिक ऑक्साइड आहे इट इज अ मिनरल प्रोड्युस्ड बाय फाईन ग्राइंडिंग. जे काही ओर्स असतील जे काही सबस्टन्स असतील त्याच्यामधून आपल्याला मिळतं. त्याचं जर आपण फाईन ग्राइंडिंग केलं. फाईन ग्राइंडिंग म्हणजे काय तर आपण त्याचे पीस स्मॉल पीस मध्ये आपण जर त्याला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं तर आयर्न ऑक्साइड मिळतं. तर ते कसे आहे तर ते लाईट इन वेट आहे. आयर्न ऑक्साइड इज लाईट, फास्ट, केमिकली स्टेबल. केमिकली स्टेबल आहेत, लाईट इन वेट आहेत अँड कलर कंट्रोलर विदिन द नॅरो डिफाइन्ड पॅरामीटर. ते कलर कंट्रोल करतात. जर आपण सफिशियंट क्वांटिटी मध्ये आयर्न ऑक्साइड टाकलं तर ते आपल्याला कलरिंग पॅरामीटर्स आहे ते भेटतात. आपल्याला पाहिजे तेवढं कलर आपण टाकू शकतो पण त्याच्या लिमिट रेंज पर्यंत. नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे नॅरो पॅरामीटर्स म्हणजे काय तर आपण त्याच्या लिमिट पर्यंत आपण कलर्स ऍड करू शकतो. देन रेड अँड येलो आयर्न ऑक्साइड is used in a manufacturing of a colored cosmetic.
जे काही रेड अँड येलो आयन ऑक्साइड आहे तर ते कशासाठी यूज करतो तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ कलर्ड कॉस्मेटिक. आपण जे काही कलर कॉस्मेटिक यूज करतो त्याच्यामध्ये काय असतं तर फेरिक ऑक्साइड असतं. समजलं? फेरिक ऑक्साइड, टिटॅनियम डायऑक्साइड कशापासून आपल्याला मिळतं तर मिनरल पासून. टिटॅनियम डायऑक्साइड आपण काय यूज करतो तर सनस्क्रीन म्हणून यूज करतो. सन्स पासून आपलं स्किनचं प्रोटेक्शन व्हावं. काय यूज करतो? टिटॅनियम डायऑक्साइड मध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? बिकॉज इट स्ट्रॉंग युव्ही लाईट ऍब्सॉर्प्शन. टिटॅनियम डायऑक्साइड मध्ये कोणती प्रॉपर्टी आहे तर ते युव्ही रेज जे आहे तर ते ऍब्सॉर्ब करतात अँड इट्स रेजिस्ट टू द डिकलरेशन इन द युव्ही लाईट. ते काय करतात तर रेजिस्ट करतात डिकलरेशन. युव्ही लाईट्स पासून जे काही डिकलरेशन ऑफ स्किन आहे तर ते रेजिस्ट करतात. त्याच्यासाठी आपण काय करतो तर टिटॅनियम डायऑक्साइड यूज करतो ऍज अ सनस्क्रीन म्हणून. देन फेरिक ऑक्साइड. फेरिक ऑक्साइड काय यूज करतो? फेरिक ऑक्साइड आपल्याला कसं भेटतं किंवा कसं मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याचं फेरिक ऑक्साइडचं तर जे काही फाईन ग्राइंडिंग ऑफ ओर, जे काही ओर आयनचे ओर्स असतात तर त्याच्यापासून आपण जर त्या ओर्सला फाईन ग्राइंडिंग केलं तर आपल्याला काय मिळतं तर फेरिक ऑक्साइड मिळतं. ते कसे आहेत? लाईट इन वेट आहेत, केमिकली स्टेबल आहेत आणि आपण त्याचं कलर जे आहे ते आपण कंट्रोल करू शकतो विदिन अ नॅरो पॅरामीटर, नॅरो डिफाइन्ड पॅरामीटर्स. देन रेड अँड येलो आयन ऑक्साइड. जे काही रेड अँड येलो आयनचे जे काही ऑक्साइड्स आहेत इट इज युज्ड इन अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ कलर्ड कॉस्मेटिक. ते कशासाठी यूज करतो आपण तर कलर्ड कॉस्मेटिक साठी यूज करतो. समजलं? समजलं इथपर्यंत? येस मॅम. आपण काय बघितलं बघा आज थर्ड चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. इंट्रोडक्शन मध्ये काय बघितलं तर फार्मास्युटिकल एड्स आपण बघितले. फार्मास्युटिकल एड असे सबस्टन्स आहेत ते काय आहे तर त्याचा लिटल बिट थेरापेटिक व्हॅल्यू आहे और नो थेरापेटिक व्हॅल्यू आहे आपल्या डोसेज फॉर्म मध्ये. पण ते इसेन्शियल आहे डोसेज फॉर्म फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ डोसेज फॉर्म. आपलं डोसेज फॉर्म बनवण्यासाठी ते इसेन्शियल आहे. त्याचं थेरापेटिक व्हॅल्यू काय आहे का तर नाहीये, थेरापेटिक व्हॅल्यू नाहीये अँड और लिटल थेरापेटिक व्हॅल्यू आहे पण ते इसेन्शियल आहेत आपल्या डोसेज फॉर्म मध्ये. देन ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर. ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स काय आहेत? असे सबस्टन्स आहेत ते प्रमोट करतात अपीरियन्स अँड द पॅलेटेबिलिटी. पॅलेटेबिलिटी म्हणजे काय तर इडेबल असतात, इटेबल टेस्ट असते, प्लीजंट टेस्ट असते ऑफ अ फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म. टू कॉन्ट्रीब्यूट ते कशासाठी यूज होतं? ऍक्सेप्टन्स ऑफ द फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. जे काही पेशंट कडून आपल्या प्रोडक्टचा ऍक्सेप्टन्स आहे तर ते इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतो तर ऑर्गॅनोलेप्टिक्स एड्स आपण ऍड करतो. ऑर्गॅनोलेप्टिक्स एड्सचे एक्झाम्पल काय आहेत? ऑर्गॅनोलेप्टिक्स एड म्हणून आपण कुणाकडे बघतो तर फ्लेवरिंग एजंट, स्वीटनिंग एजंट अँड कलरिंग एजंट. हे जे काही 3 कलरिंग एजंट आहेत त्याला आपण काय म्हणतो तर फार्मास्युटिकल एड. तर ऍक्रिड और बिटर टेस्ट. ऍक्रिड और बिटर टेस्ट ज्या सबस्टन्सची आहे त्याच्यात ते मास्क करण्यासाठी आपण काय करतो तर ऑर्गॅनोलेप्टिक जे काही एड्स आहेत तर ते आपण आपल्या प्रोडक्ट्स मध्ये ऍड करतो. स्पेशली फॉर प्रिस्क्रायबिंग पीडियाट्रिक अँड जिरॅटिक पेशंट. आपण कुणासाठी स्पेशली ऍड करतो तर पीडियाट्रिक अँड जिरॅटिक पेशंट साठी. ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरचे टाइप कोणते आहेत तर कलरिंग एजंट, स्वीटनिंग एजंट अँड फ्लेवरिंग एजंट. देन कलरिंग एजंट म्हणजे काय तर कलरिंग एजंट काय आहे तर डिसेंटिव्ह कलर्स आहेत, युनिक कलर्स आहेत विथ प्लीजिंग अपीरियन्स. प्लीजिंग अपीरियन्स म्हणजे काय तर ऍक्सेप्टिंग अपीरियन्स अँड इलिगन्स टू द डोसेज फॉर्म. अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, डिसेंटिव्ह किंवा युनिक दिसण्यासाठी तर कलरिंग एजंट हेल्प
टू मॅन्युफॅक्चरर, जे कोणी मॅन्युफॅक्चर करतायत डोसेज फॉर्मचं त्यांना हेल्प होते, as well as serving the means of identification to the users. जे काही आपण कलरिंग एजंट ऍड करतोय, कलर्स ऍड करतोय आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये, तर ते इझिली आयडेंटिफाय व्हावं आपलं प्रोडक्ट, त्याच्यासाठी आपण ऍड करतोय. देन कलरिंग एजंट्स मे बी सोल्युबल, जे काही कलरिंग एजंट आहेत ते सोल्युबल्स असतील किंवा इनसोल्युबल असतील पावडर फॉर्म मध्ये, तर ते आपल्या डोसेज फॉर्म मध्ये असतात. कलरिंग एजंट मे बी सोल्युबल इन अ सॉल्व्हंट. काही काही कलरिंग एजंट काय असतात तर आपलं जे काही सोल्यूट आहे त्याच्यामध्ये सोल्युबल असतात, पण जे काही एजंट असतात, जे काही कलरिंग एजंट असतात ते कसे असतात, सस्पेंडेड इन अ इनसोल्युबल फॉर्म. इनसोल्युबल फॉर्म मध्ये सस्पेंड असतात ऑल कलरिंग एजंट. मग जे काही कलरिंग एजंट आपण ऍड करतोय फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म मध्ये, त्याला ते अप्रूव्ह असलं पाहिजे और सर्टिफाईड असलं पाहिजे FDA कडून अंडर CDNC ऍक्ट 1940. देन कलरिंग एजंटचे टाइप्स बघा. कलरिंग एजंटचे 2 टाइप्स आहेत. कलरिंग एजंट नॅचरल कलर्स अँड सिंथेटिक कलर्स. नॅचरल कलर मध्ये मिनरल, प्लांट्स अँड अॅनिमल कलर, याच्यापासून आपल्याला कलर्स भेटतात. मिनरल मध्ये टिटॅनियम डायऑक्साइड, फेरिक ऑक्साइड, हे आपण बघितलं आज. देन प्लांट्स, इंडिगो, प्लांट्स मध्ये कोणते आहेत, इंडिगो, बीटा कार्बोनेट. अँड अॅनिमल कलर मध्ये टायरिन ब्ल्यू अँड कोल्चिनिल. तर हे जे प्लांट्स अँड अॅनिमल कलर आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.